नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या मैत्रिणीच्या रुपाली आरपी फॅशन या यूट्यूब चॅनलवरती। तर हे पहा मैत्रिणींनो, शोल्डर आहे आपली 12.5, 12.5च्या निम्मे 6 अधिक अर्धा इंच 6.5 इंच, आणि इथून बघा साईड शोल्डर 2.5 अधिक आपण अर्धा आणि पाव म्हणजेच पाऊण इंच 3.25 इंचावरती आपली खुणा आलेली आहे। ठीक आहे। त्याच्यानंतर इथे बघा आपण हेवी चेस्ट असल्यामुळे आपण इथं 3.5 इंचावरती अशा पद्धतीने खुणा करून आपण बॉक्स तयार करून घेणार आहोत। आणि त्याच्यानंतर आपण इथं डॉट डॉट करत आपल्याला जसा शेप हवा आहे तसा आधी डॉट डॉट करत घ्यायचा आहे आणि नंतर आपण परमनंट शेप देऊन घ्यायचा आहे। ठीक आहे। तर मी तुम्हाला एपीएसवरती पण दाखवते अशा पद्धतीने आपण शेप देऊन घेतलेला आहे। आणि त्याच्यानंतर आपण कॅनव्हास पेपर देखील आपण इथं कॅनव्हास पेपर जोडून ब्लाऊज तयार करणार आहोत। त्याच्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। ठीक आहे। तर त्याच्यानंतर मी तुम्हाला कॅनव्हास पेपर यूज करून दाखवते। तर हे पहा मी कॅनव्हास पेपर घेतलेला आहे। त्याच्यानंतर इथं आपली गळा रुंदी 3.3 इंच 1 पॉईंट अशा पद्धतीने आपण ही गळा रुंदी टाकून घेतोय। जी आपण पीसवरती आली होती ती आपण इथं टाकून घेणार आहोत। त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपण उभी लाईन ड्रॉ करून घ्यायची। ठीक आहे। आणि इथं आपण साधारण 3.5 इंचावरती अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। आणि इथं आपण कॉर्नरवरती 1 इंचावरती अशा पद्धतीने खुणा करून राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे। आपण बोटने गळा करतोय त्याच्यासाठी हे बघा अशा पद्धतीने आपण वरच्या साईडला राऊंड शेप दिलेला आहे। ठीक आहे। आणि इथं आपण जसा आपल्याला हवा तसा अशा पद्धतीने आपण शेप देऊन घ्यायचा आहे। बघा अशा पद्धतीने मी शेप देऊन घेते, तुम्हाला हवा त्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता। ठीक आहे। थोडासा पाव इंच आपण बाहेर घेतोय कारण रुंदी आपल्याला जास्त हवी आहे, म्हणजे थोडीशी जास्त पाहिजे म्हणून। ठीक आहे। बघा अशा पद्धतीने आपण परमनंट शेप देऊन घ्यायचा आहे। बघा मी इथे पुन्हा एकदा डार्क करून घेते बघा, कारण दुसऱ्या साईडला आपल्याला ती रेषा उठणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्या साईडचा देखील शेप द्यायला बरं पडणार आहे। ठीक आहे। हे बघा तुम्हाला दिसत असेल थोडंसं आपल्याला त्याच्यावरून खुणा करता येते दुसऱ्या साईडला। ठीक आहे। त्याच्यासाठी आपण डार्क करून घ्यायचं आहे। आणि मैत्रिणी, जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर किंवा तुमच्या लक्षात येत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। ठीक आहे। आणि व्हिडिओला सबस्क्राईब देखील करा। त्याच्यानंतर इथं बघा 1 इंचावरती आपण अशा पद्धतीने खुणा करून घ्यायचा आहे आणि बाहेरच्या साईडने आपल्याला 1 इंच हे वाढवायचं आहे। ठीक आहे। असे पूर्ण राऊंड आपण 1 इंच वाढवून घेणार आहोत। आणि बघा अशा पद्धतीने आपण एक्स्ट्राचा भाग कट करून घेणार आहोत। त्याच्यानंतर इथं बघा आपण हा मेन पीस ठेवला आहे, त्याच्यानंतर आपण अस्तर ठेवलं आहे आणि त्याच्यानंतर आपण मध्ये एक अशा पद्धतीने आपण नॉट लावून वरती आपण कॅनव्हास ठेवलेला आहे। ठीक आहे। त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपण बघा अशा पद्धतीने आपण शिलाई देऊन घ्यायची। शिलाई देते वेळी आपण व्यवस्थित जिथं आपण खुणा करून घेतले त्याच्यावरती आपण अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची। ठीक आहे। तर इथे बघा आपली शिलाई पूर्ण कव्हर झालेली आहे। त्याच्यानंतर आपण साधारण पाव अर्धा इंच अशा पद्धतीने आपण कटिंग करून घेणार आहोत। बघा अशा पद्धतीने आपण साधारण अर्धा इंच आपण सोडलेले आहे आणि त्याच्यानंतर आपण इथे ते कटिंग करून घेतोय।
त्याच्यानंतर मध्ये मध्ये कट देऊन घ्यायचे म्हणजे व्यवस्थित आपला गळा बसतो. ठीक आहे, बघा अशा पद्धतीने आपण कट देऊन घेतलेले आहे साईडने. त्याच्यानंतर इथं बघा आपण साईडने दाब टीप देऊन घ्यायचे. तुम्हाला इथं हवं असेल तर तुम्ही लेस देखील लावून घेऊ शकता. इथं मी दाब देऊन टीप देऊन घेते बघा. अशा पद्धतीने आपण दाब देऊन टीप देऊन घ्यायचे. आणि इथं आपण काय करणार आहोत बघा, कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच घेऊन आपण हे बघा कमरेचा चौथा जे काही असेल, जी काही कंबर असेल त्याचे आपण चौथा भाग करून 1 इंच अशा पद्धतीने घ्यायचं आहे. आणि मध्ये आपण पुन्हा दुमडून त्याचा सेंटर काढायचं आहे. ठीक आहे, तर हे बघा अशा पद्धतीने मी कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच घेऊन अशा पद्धतीने टक्स पॉईंट घेतलेला आहे मागच्या साईडसाठी. आहे बघा, दोन्ही साईडने आपण खुणा करून घेतले आणि अर्धा इंचाचे आपण टक्स देऊन घेणार आहोत 4 इंचावरती साधारण. ठीक आहे, बघा अशा पद्धतीने आपण. आय होप मी जे सांगते ते तुमच्या लक्षात आलं असेल, येत असेल. ठीक आहे, हे बघा अशा पद्धतीने आपण दोन्ही टक्स कंप्लीट करून घेतोय. त्याच्यानंतर आपण कंबरपट्टी जोडून घेणार आहोत. तर ही पट्टी बघा साधारण 1.5-2 इंचाची आपण घेतलेली. आपल्याला तयार पट्टी फक्त 1 इंचाची ठेवायची. ठीक आहे, तर आपण इथं बघा अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवत असतो कमरेच्या साईडला, म्हणजेच आपण इथं अर्धा इंचाची शिलाई घ्यायची. ठीक आहे, जर आपण एक्स्ट्रा घेतला तरी प्रॉब्लेम होऊ शकतो, कमी घेतला तरी प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यासाठी आपण इथं अर्धा इंच ठेवली आहे, म्हणजेच आपण इथं अर्धा इंचावरती शिलाई देऊन घेणार आहोत. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं आजच्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे. हे बघा, आणि त्याच्यावरती आपण दाबपट्टी देऊन घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण दाब टीप देऊन घेणार आहोत. आणि आजच्या साईडला पुन्हा जर आपल्याला एक शिलाई द्यायची असेल तर देऊ शकता, किंवा आपण इथं मी अर्धा इंचावरती फोल्ड करून घेते. त्याच्यानंतर आपण इथं दाब टीप देऊन घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने. आणि आपली तयार पट्टी ही 1 इंचाची असायला हवी, जेणेकरून ती छान दिसते. अशा पद्धतीने आपण दुमडून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण फोल्ड करून त्याच्यानंतर इथं आपण पोटली बटन बनवण्यासाठी बघा अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेत आणि त्याच्यामध्ये आपण कॉटन भरायचं आहे. जेवढे आपल्याला छोटे मोठे हवे असतील त्या पद्धतीने आपण अशा पद्धतीने गोळा करून आपण पोटली तयार करून घ्यायची. अशा पद्धतीने कॉटनमुळे व्यवस्थित आपली गोल असं पोटली तयार होऊ शकते. बघा अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपण इथं धाग्याने अशा पद्धतीने आपण पोटली तयार करून घेणार आहोत. ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल थँक्यू. आणि बघा आता आपला फायनली लुक तयार झालेला आहे ब्लाऊजचा. थँक्यू सो मच.